नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजे 4 मेचा रिव्ह्यू. सुरुवातीला आपण इथे पाहतोय की राजा पॅसेंजरची वाट पाहत बसलेला असतो. तो म्हणत असतो, लय उशीर लावतात राव, यांना ना वेटिंगचा डबल चार्ज लावला पाहिजे. इतक्यात त्याच्या दरवाजावर टॉक टॉक वाजायला लागतो. तो खिडकीची काच खाली घेतो आणि पाहतो तर ती मुलगी असते. तो एकसारखा त्या मुलीकडे पाहतच असतो आणि तो एकदम मनातून खुश झालेला असतो आणि एकसारखा तिच्याकडे बघतच बसतो. मग पुढे म्हणतो, या ना मॅडम, बसा ना, वेलकम असं म्हणतो आणि त्यांना बसायला सांगतो. ती मुलगी मग दरवाजा उघडते आणि मागच्या सीटवर जाऊन बसायला लागते. राजा आहे ना मंडळी, त्याच्या गाडीच्या काचेतून त्या मुलगीकडे सतत एकसारखा पाहत असतो. ती मुलगी एकदम सांगते 9536. राजा आहे ना मंडळी, एकदमच फोन काढून नंबर घेत असलं, असं काही करत असतं. तेव्हा ती मुलगी म्हणते, OTP आहे तो. त्या मुलगीचा चेहरा आणि आवाज पाहून राजा थोडासा भानावर आणि म्हणतो, हो हो हो, बरोबर आहे ना ते. राजा अजूनही काचेतून त्या मुलगीला पाहतच असतो आणि मग तो त्याच्या जवळपास लाईन मारल्यासारखंच करत असतो. मग तो गॉगल काढतो, गॉगल घालायला लागतो आणि अर्जातून तिच्याकडे पाहायला लागतो. ती मुलगी मात्र स्वतःच्याच ह्याच्यामध्ये असते. राजा मग हळूच मागे वळून पाहतो आणि म्हणतो, यू कम्फर्टेबल ना? तेवढ्यात त्या मुलगीच्या बॉयफ्रेंडची एंट्री होते आणि राजाचा इथे मात्र पचका होतो. राजा त्यांच्याकडे बघतो आणि थोडं नर्वस होतं आणि समोर बघायला लागतो. त्या दोघांचं मात्र हाय हॅलो सुरू होतं आणि ते एकमेकांशी बोलायला लागतात. राजा इकडे गाडी स्टार्ट करतो आणि गाडी स्टार्ट करून निघायला लागतो. आणि मग हा सीन इथेच कट करून पुढे अवनीच्या घरातील सीन घेतलेला आहे. अवनीचे वडील हे नाश्ता करण्यासाठी डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तितक्यात महेश येतो आणि अवनी अवनी म्हणून ओरडायला लागतो. अवनीचे वडील म्हणतात, काय रे, काय झालं? महेश म्हणतो, मी किती हाका मारल्या पण काहीच नाही तिचा रिप्लाय. तिचे वडील महेशला म्हणतात, ठीक आहे, तिच्या मागे लागू नकोस, तिला वेळ घेऊ देत. मग महेश देखील नाश्ता करायला बसतो आणि तो म्हणतो, पण बाबा, तुम्हीच तिला लाडवून ठेवलंय हा. अवनीचे वडील म्हणतात, वेड आहेस काय रे तो? बिचारी 4 दिवसांनी निघून जाईल सासरी आणि मग तिला बघायला तरसशील. तेवढ्यात तिची आई म्हणते, अरे आज तिचा मूड जरा खराब आहे. महेश म्हणतो, का? आता काय झालं? तेवढ्यात त्याचे वडील म्हणतात, बरं मला एक सांग, रात्री उशीर झाला तर त्यांच्यासाठी हॉटेल बुक केलंयस ना? तेव्हा महेश म्हणतो, हो मी बुक केलंय हॉटेल. विवांचं असं म्हणणं आहे की नाशिकमध्ये आमची प्रॉपर्टी आहे, तर तुम्ही तिथेच राहा, तुम्ही सांगा काय करायचं. मग तेवढ्यात त्याची आई म्हणते, लग्नाआधी आपल्या मुलीला आपण त्यांच्याकडे कसं ठेवायचं? तेव्हा तिचे वडील म्हणतात, ए बाई, आपण 2026 मध्ये राहतोय, थोडंसं मॉडर्न वागायला शिक आणि एकत्र राहतील, बोलतील आणि ते दोघे थोडीच आहेत, त्यांच्या घरातले पण असणारच ना. तिची आई म्हणते, पण आपली अवनी राहणार आहे का तिकडे? असं म्हणत ती किचनमध्ये जाते. ती म्हणते, अचानक सगळं ठरलं ना, त्यामुळे ती तशी करतीये. तिला शिकायचं होतं ना, हे लग्न वगैरे अचानकच आलं तिच्या वाट्याला. अवनीचे वडील म्हणतात, अरे शिकून ती काय इथं काय युरो आणि डॉलरमध्ये पैसे कमवणार होती का? स्वाती पुढे म्हणते, सगळेच पैशासाठी आणि नोकरीसाठी नाही ना शिकत, पॅशन नावाची काहीतरी गोष्ट, असं ते म्हणताच सगळेजण तिच्या तोंडाकडे पाहायला लागतात. अवनीचे वडील खास करून मोठे डोळे करून स्वातीकडे पाहायला लागतात. स्वाती सॉरी म्हणून तिथून निघून किचनमध्ये जाते. तेव्हा तिची सासू म्हणते, स्वाती, अगं इतकं चांगलं स्थळ पुन्हा मिळणार आहे का? आणि शिक्षण, करिअर हे सगळं लग्नानंतरही होऊ शकतं ना. महेश स्वातीला म्हणतो, स्वाती तू देखील इंजिनियर आहेस ना, आम्ही तुला कधी अडवलं का हे करू नकोस ते करू नकोस, घरात बस, नोकरी कर, नोकरी करू नकोस, कधी अडवलंय का तुला? तेवढ्यात अवनीचा सीन घेतलेला आहे. अवनी तिकडे तयारी करत असते वडिलांशी कसं बोलायचं ते. पण ती स्पेस पण नाही दिली तुम्ही मला. बाबा, प्रश्न नोकरीचा नाहीये, स्वप्नांचा आहे. ती स्वप्न मी लहानपणापासून पाहिली हो. बाबा, मी आता लग्न करणार नाहीये आणि त्या बाउन्सर मुलाशी तर अजिबातच नाही. आणि जर जबरदस्तीने तुम्ही लग्न लावून दिलत ना, तर मी पोलिसात कंप्लेंट करीन तुमची, की माझे बाबा जबरदस्तीने माझं लग्न लावून देतायत म्हणून. परत अवनी शांत होते आणि म्हणते, असं नाही बोलू शकणार आहे मी बाबांना. नको, वाईट वाटेल. पण बाबा प्लीज, मी तुमच्या पाया पडते. हे लग्न थांबवा. त्या बाउन्सरसाठी ना मला आयुष्यभर प्रोटीन शेक नाही बनवून द्यायचंय. त्याला ना बायको नकोय, प्रोटीन शेक बनवणारी कामवाली हवी आहे. हा सीन इथेच कट केलेला आहे. धनराज ते मुलगीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन जात असतो. तो सीन दाखवलेला आहे. ती मुलगी त्या मुलग्याला म्हणत असते, आपण करूयात का लग्न? तेव्हा तो मुलगा म्हणतो, अगं तुला किती वेळा सांगायचं, मला नाही करायचंय लग्न इतक्या लवकर. त्यापेक्षा आपण लिव्ह इन मध्ये राहूया, म्हणजे कसलीच बंधनं नाहीत. राजामध्ये वळून त्यांच्याकडे पाहत असतो. राजा आरशातून बघून थोडंसं हसत असतो. ती मुलगी म्हणते, अरे बंधनं, प्रेम करतोस ना, मग लग्न करायला काय हरकत आहे?
अरे यार, परत तेच तेच लग्न लग्न, किती वेळ सांगायचं तुला, लग्न नाही करायचंय मला. सगळा मूड खराब केलास. आणि मग तो राजाला म्हणतो, ए थांबव रे गाडी. हो, त्या मुलीचं काहीच ऐकत नसतो. तो म्हणत असतो, ए थांबव रे गाडी. मग राजा साईडला गाडी घेतो. आणि मग ती मुलगी म्हणत असते, दादा किती झाले. मग ती एक्स्ट्राचे पैसे देऊन निघून जाते. राजा म्हणत असतो, नाही इतके झालेले, पण ती निघून जाते. मुलाच्या मागे मागे इकडे राजा विचार करत असतो. राजा त्या दोघांच्याकडे पाहत असतो. ती मुलगी त्या मुलग्याला थांबवून म्हणत असते, ऐक ना ऋषभ, आपण लग्न करूया. का नाही करायचंय लग्न. तो म्हणत असतो, मला आपण लिव्ह इन मध्ये राहूया, पण लग्न नाही करायचंय. राजा इकडे त्यांना पाहून म्हणत असतो, हा, यांना लग्न करायचं नाही तर पोरगी मागं लागले. इथं आम्ही गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय तर पोरगी मिळेना झाल्या. आणि मग तो आकाशाकडे बघतो आणि म्हणतो, देवी आई, माझ्यासाठी कोणी आहे की नाही या जगात. आणि मग तो हुश करून त्या मुला त्यांच्याकडेच पाहत बसतो. खूप छान एपिसोड आहे. नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला, म्हणजे तुम्हाला रोज छान छान रिव्ह्यूज पाहायला मिळतील. हा सीन कट करून पुढे अवनीच्या घरातील सीन घेतलेला आहे. इकडे विवान आणि त्याची आई खरेदीला जाण्यासाठी अवनीच्या घरी आलेले असतात. अवनीचे वडील त्यांना बसण्यासाठी विनंती करतात, पण ते म्हणतात, नाही नाही, नको आता, उशीर होईल पुढे. तिची आई म्हणते, अवनी तयार आहे ना. तेवढ्यात अवनी वरून येत असते. त्या अवनी ना, ती मगाशी जी तयारी करत असते तसं बोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी बडबडत बडबडत खाली येत असते. तेवढ्यात तिला हा विवान दिसतो. अवनी त्याला पाहून मनातच विचार करायला लागते, हा बाउन्सर का आलाय इथे. आणि मग ती म्हणतच म्हणते, अवनी चल, पळ पळ, म्हणून ती वरती निघून जात असते. तेवढ्यात अवनीचे वडील तिला बोलवतात आणि म्हणतात, ए अवनी. मग अवनी थांबते आणि मागे वळून पाहते. तिचे वडील म्हणतात, ये ये खाली. विवान आणि बाकीचे सर्वांनी तिला परत वरती जाताना पाहिलेलं असतं. अवनी नाईलाज असतो, खाली यायला लागते. विवान तिच्याकडे पाहतच असतो. अवनी जेव्हा हॉलमध्ये येते तेव्हा विवान तिच्या वडिलांना विचारतो, ही परत का जात होती. सगळे एकदम शांत होतात. आणि मग अवनीची आई म्हणते, तुम्हाला बघून बहुतेक लाजली असेल. अवनी आईकडे पाहून थोडीशी चिडते आणि परत मनाशी बोलायला लागते, काय संबंध आहे, ह्याला का लाजू मी, अशी म्हणून ती शांत बसते. अवनीची आई सॉरी, विवानची आई अवनीला विचारते, अवनी झाली ना तयारी. तेव्हा अवनी काहीच न बोलणार इतक्यात तिचे वडील असतील म्हणतात, हो झाली ना, तयारी झालीये. अवनीची सॉरी, विवानची आई म्हणते, तर मग निघूया आता, निघायचं का. अवनीचे वडील म्हणतात, मी काय म्हणतो, मी एक नाशिकमध्ये तुमच्यासाठी एक चांगला ड्रायव्हर बघून ठेवतो. विवान म्हणतो, नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. अवनीचे वडील म्हणतात, नाही नाही, गरज आहे. जेव्हा आपण गाडी स्वतः चालवतो ना, तेव्हा पार्किंग करण्यासाठी आपल्याला स्वतः गाडी शोधायला लागतं, पार्किंग शोधायला लागतं. आणि आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तेव्हा विवान म्हणतो, मग 2 गाड्या काढून निघूया का. म्हणजे खूप जण दिसतायत ना आता. तेव्हा तिचे वडील म्हणतात, नाही नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी येत नाहीये खरेदीला, माझी थोडीफार काही कामं आहेत. तुम्ही जा, हिला घेऊन जा ना. विवान म्हणतो, चला मग, चला. मग त्याची आई आणि तो पुढे व्हायला लागतात. तेव्हा तिचे वडील अवनीजवळ येतात आणि अवनीला म्हणतात, जा, छान खरेदी कर मनासारखी. त्यानिमित्ताने विवानची आवड निवड सुद्धा कळेल तुला. जा जा, फार विचार करू नकोस आता. आणि मग सगळे जायला निघतात. विवान म्हणतो, चला आता निघूया. अवनीला जायचं नसतं, पण नाईलाज असतो. मग तिचे वडील म्हणतात, जा. अवनीचे वडील मग स्वात आणि महेशला देखील म्हणतात, अरे जा, जाताय ना. आणि मग सगळे जायला निघतात. आणि मग विवान, त्याची आई, अवनी, स्वाती आणि महेश खरेदीसाठी निघायला लागतात. इकडे अवनी आणि तिचे आई हे घरी असतात व ते त्यांच्याकडे पाहून हसायला लागतात. त्यांना जरा बरं वाटत असतं. इकडे अण्णा, ध्यानेश हे जेवण कधी येतंय ह्याच्यासाठी ताटे घेऊन हातात उभारलेली असतात. इकडे यशोधन थालीपीठ करत असतो. अण्णा म्हणत असत, झालं का थालीपीठ. थालीपीठ करताय का, चाळ माळ्याचं बांधकाम करताय. तेव्हा यशोधन म्हणतो, झालं झालं, आलो, येतोच. आणि मग यशोधन छान गरम गरम थालीपीठ घेऊन अण्णांच्या ताटात देतो. तेव्हा अण्णा एकच थालीपीठ पाहून म्हणतात, एकच, एवढं स्लो काम करून कसं चाललं. झालं की परत मलाच घेऊन ये बरं. यशोधन मान डोलवून किचनमध्ये जातो. मग धनपाल म्हणतो, ए खादाड माणूस, त्या ऑर्डरी देऊन देऊन एक दिवस घर सोडून जायचं तो. तुमच्यामुळे आमचे खायचे वांदे व्हायचे. इकडे यशोधन हसत असतो. तेव्हा अण्णा म्हणतात, अरे तो कसला स्वयंपाक सोडताय. इकडे पोरगी बघायला गेल्या वड तळून आला तो. तो काय स्वयंपाक सोडणार आहे. इकडे यशोधन हे ऐकत असतो. परत तो थालीपीठ करायला घेतो. अण्णा थालीपीठ खात असत. इतक्यात बाहेरून आवाज येतो, धोंड्यांना येऊ का. तरी अण्णा म्हणतात, नको नको, जेवतोय. धनपाल म्हणतो, काय काय बोलताय, अहो मध्यस्थी आहेत ते. आणि मग धनपाल बाहेर जाऊन त्यांना म्हणतो, ओ नाना, या या, आत या, बसा. ते खूप मज्जा होते हा मंडळी. अण्णा अण्णा
अण्णा थालीपीठ खात असतात आणि ते इकडे तोंड करून बसतात. तेव्हा त्यांच्या बाजूला हा येऊन बसतो मध्यस्थी आणि मध्यस्थी त्यांच्याकडे पाहत असतो आणि म्हणतो, "आज काय थालीपीठ का?" अण्णा त्याच्याकडे बघतच नाहीत. त्याच्याकडे पाठ करून बसतात आणि मग ते खायला लागतात. इकडे या मध्यस्थीला पण खूप खाण्याची इच्छा झालेली असते. अण्णांच्या ताटाकडे एकसारखं तो पाहतच असतो. आणि मग इकडे धनपाल म्हणतो, "यशादा, एक थालीपीठ आण काळ्या नानांसाठी." यशोधन किचनमधून म्हणतो, "हो, आणतो." आणि मग तिकडे मध्यस्थी म्हणतो, "अहो कशाला? हे त्यांना खायचं असतं, पण आपलं उगीच वरच्या मनानं नको नको म्हणत असतात." धनपाल पुढे म्हणतो, "अहो घ्या ना, एवढ्या लांबनं आलात तुम्ही." यशोधन सुरुवातीला त्यांना पाणी आणून देतो. पण मध्यस्थींचं लक्ष अजून अण्णांच्या ताटाकडेच असतं. मग ते मध्यस्थी पाणी पितात. तेवढ्यात धनपाल म्हणतो, "काळे नाना, काय झालं? काय निरोप काय आला पोरीच्या घरनं?" अण्णा म्हणतात, "काय वेगळा असणार आहे निरोप?" मध्यस्थी म्हणतो, "वेगळाच आहे." तेव्हा सगळेजण वळून मध्यस्थीकडे पाहायला लागतात. मध्यस्थी हसत असतो आणि तो खुश असतो. मग यशोधन त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो, "म्हणजे?" ती म्हणतो, "थालीपीठ नाही, नुसतं शिरा पण करायला सांगा." धनपाल म्हणतो, "म्हणजे यशादा पसंत आहे त्यांना?" मध्यस्थी म्हणतो, "हां." सगळे आश्चर्याने त्या मध्यस्थीकडे पाहायला लागतात. मग छोटा भाऊ म्हणतो, "म्हणजे यशादाचं लग्न होणार आहे?" मध्यस्थी म्हणतो, "हो." मग तो छोटा भाऊ म्हणतो, "पाहल्यादा, जरा हाताला चिमटा काढ बरं." मग तो मोठ्याने चिमटा काढतो आणि तो ओरडतो आणि मग सगळे हसायला लागतात आणि मग सगळे अण्णांसकट सगळे हसत उड्या मारायला लागतात आणि मज्जा करायला लागतात, नाचायला लागतात आणि मग मग मंडळी अण्णा त्या मध्यस्थीला जाऊन मिठी मारतात आणि मग हसायला लागतात आणि त्याच्या टकल्यावरून हात फिरवून पप्पी घ्यायला लागतात आणि म्हणतात, "अरे वाह! 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 वाह!" सगळे खुश असतात आणि मग अण्णा म्हणतात, "फायनली." आणि मग यशा म्हणतो सॉरी धनपाल म्हणतो, "बाईचा आशीर्वाद लाभला." आणि मग सगळे हसायला आणि नाचायला लागतात आणि मग सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. अण्णा म्हणतात, "अरे मी तुम्हाला म्हटलं नव्हतं, अरे या तुमच्या सुलत्याचा काय शाप लागणार आपल्याला." असं म्हणत अण्णा खूप नाचत असतात आणि नाचत-नाचतच ते घरातून बाहेर जायला लागतात नाचत-नाचत. यशोधन त्यांना अडवत असतो, पण अण्णांना काही सुचत नसतं. ते त्यांना खूप आनंद झालेला असतो ना, त्यामुळे ते नाचत-नाचत बाहेर जात असतात. मंडळी अण्णा म्हणजे डबल खुश झालेले असतात आणि बाहेर येतात नाचत-नाचत. इकडे नमी आणि नमीची आई बाहेर असते. तर अण्णांना आवरण्याचा प्रयत्न करत असतो, घरात घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. तो अण्णांना घरामध्ये घेऊन जात असतो. कृष्णा आता म्हणते, "काय येड्यासारखं नाचते पाहिलंस का? कोण ह्यांच्या घरी पोरगी देणार आहे?" यशोधन इकडे कसं तरी अण्णांना आतमध्ये घेऊन जात असतो. सुलक्षणा आत्या ही त्यांच्याकडे पाहत असते. सुलक्षणा म्हणते, "पाहिलं का येडं पेताड? सोखळ्यासारखं नसते. कोण यांच्या घरी पोरगी देणार आहे?" नमी मात्र एकसारखी त्यांच्याकडे पाहतच असते आणि मग यशोधन आतमध्ये घेऊन जातो. इथेच हा सीन कट करून अवनीच्या घरातील सीन घेतलेला आहे. ते सर्वजण खरेदीसाठी निघत असतात. ड्रायव्हिंग करण्यासाठी महेश मागे विवानची आई त्याच्या शेजारी अवनी येऊन बसते. अवनीच्या शेजारी स्वाती बसणार असते. इतक्यात विवान तिथं येतो आणि पडदेशी दरवाजा उघडलेला असतो तिथे जाऊन बसतो आणि स्वातीला म्हणतो, "थँक यू." स्वाती आणि अवनी एकसारखं त्याच्याकडे पाहायलाच लागते. अवनी म्हणते, "हा इथे का बसतोय अडचण करायला?" अवनी अजून तिथेच स्वाती अजून तिथेच थांबलेली असते. अवनी तिला ॲक्शन करून म्हणत असते, "तू ये ना प्लीज." विवान थोडासा ॲक्शन करून तिला पुढे बसण्यासाठी सांगतो. अवनी स्वाती पुढे बसण्यासाठी जात असते. अवनी थोडीशी अनकम्फर्टेबल फील करत असते. तेवढ्यात महेश तिला म्हणतो स्वातीला, "अगं स्वाती, चल बस लवकर." मग ती पुढे महेश शेजारी जाऊन बसते. अजूनही अवनीचं आणि स्वातीचं चालूच असतं. अवनीला थोडं वाटत असतं, की स्वातीने तिच्या जवळच येऊन बसावं. त्यामुळे ती सारखी तिला सा ॲक्शन करून सांगत असते, की प्लीज मागे ये म्हणून. पण स्वाती इथे एक मज्जा करते, प्लॅन करते आणि महेशला म्हणते, "तू चालवशील ना नीट गाडी? झोप नाही ना लागणार?" सगळे एकदम शांत होऊन महेशकडे पाहायला लागतात. तेव्हा महेश म्हणतो, "अगं स्वाती, एकदा कधीतरी झोप लागली होती गाडी चालवताना म्हणजे काय? आयुष्यभर तेच ऐकवशील का?" पुढे स्वाती म्हणते, "नाही, डुलकी लागते ना तुला." हे ऐकल्यानंतर विवानची आई एकदम डोळे मोठे करून म्हणते, "यांना डुलकी लागते?" मग ती घाबरून विवानला म्हणते, "विवान, तू चालव गाडी." विवान म्हणतो, "ओके, ठीक आहे, मी चालवतो गाडी." इथे स्वातीचा प्लॅन सक्सेस होतो आणि मग स्वाती मागे जाऊन अवनी शेजारी बसते आणि मग पुढे विवान गाडी चालवण्यासाठी येतो आणि विवान शेजारी मग महेश बसतो. आणि अवनी आणि स्वाती दोघीही खूप खुश झालेल्या असतात. त्यामुळे अवनी गालातल्या गालात हसत असते आणि मग ते खरेदीसाठी पुढे निघतात.
अवनी स्वातीच्या हातावर हात ठेवून जणू काही थँक्यूच म्हणत असते आणि मग तिच्याकडे स्माईल करत असते. आणि स्वातीही तिच्या हातावर हात ठेवून इट्स ओके असं म्हणून ते निघून जात असतात खरेदीसाठी. पुढे दांगड घराण्यातील सीन घेतलेला आहे. यशोधन अण्णांना आतमध्ये घेऊन येतो आणि मग अण्णा म्हणतात, अरे लाखात एक पोरगा आहे माझा, पाया पड चल. आणि मग यशोधनना त्या मध्यस्थीच्या पाया पडायला लागतो. तेव्हा अण्णा म्हणतात, अरे माझ्या पाया पड. आणि मग यशोधन अण्णांच्या देखील पाया पडतो. तेव्हा मध्यस्थी म्हणतात, हां मी पण कौतुक केलं की. तेव्हा अण्णा म्हणतात, हां तुम्हाला कमिशन पाहिजे. मध्यस्थी म्हणतं, हां कमिशन कमिशन काय म्हणता असं त्याला जवळपास म्हणायचं असतं. मग यशोधन थांबवतो आणि म्हणतो, हां अण्णांना कमिशन नाही हो, ते आहेर म्हणायचं होतं आहेर. मध्यस्थी पुढे म्हणतो, आहेरासाठी काम करत नाही मी, लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात. हे जरी खरं असलं तरी जमिनीवर देखील जुळतात. हे हे सिद्ध करण्यासाठी मी काम करतो. तेव्हा धनपाल म्हणतो, काय वा, काय चांगलं काम आहे तुमचं. जसे एकदम खुश होऊन जातो. मग यशोधन म्हणतो, आलो मी तुमच्यासाठी थालीपीठ घेऊन येतो असं म्हणून तो किचनमध्ये जातो. मध्यस्थी म्हणतो, अरे पोरा जरा थांब. म अरे मुलीकडचे येणार आहेत घर पाहायला तुमचं आणि मग ते घर पाहून फायनल सांगतील तुमचं. अण्णा म्हणतात, घर बघायला गेलं म्हणजे लग्न नाही होणार. ह्यांना सगळे एकदम शांत होऊन जातात. मग पुढे धनराजचा सीन घेतलेला आहे. धनराज दुसरे पॅसेंजर घेऊन जात असतो. पॅसेंजर धनराजला म्हणतो, तुम्ही कुठलं? धनराज म्हणतो, आम्ही इथलंच. आणि मग लग्न वगैरे झाले की नाही? तेव्हा धनराज म्हणतो, नाही अजून. अरे मग शोधा की मग. योग्य वेळेत लग्न झालेलं बरं असतं. एकट्यानं आयुष्य काढणं अवघड असतं बाबा. तसाच सोबतीला कोणीतरी पाहिजे. लवकरात लवकर लग्न करा. धनराज म्हणतो, इच्छा तर लय आहे हो, पण मग तो माणूस म्हणतो, म्हणजे? मग धनराज म्हणतो, जाऊ दे ना सोडा. मग तो माणूस म्हणतो, लग्न करायचंच. मग धनराज म्हणतो, रेडी आहे मी, सुचवा स्थळ. तो म्हणतो, शोधायला कसायला लागतं. इतक्यातच बोलणं चालू असताना समोरून अचानक ह्याची विमानची गाडी येते आणि ह्याच्या धनराजच्या गाडीला येऊन धडकते. हा सीन खूप छान गाडी धडकल्यानंतर सगळेजण घाबरतात आणि इथे थोडंसं म्युझिकल सीन घेतलेलं आहे. मग हळू थोड्या वेळाने धनराज आणि विमान देखील गाडीच्या बाहेर येतात. धनराज त्याच्या गाडीकडे पाहत असतो. कितपत काय हे खर्च लागलं म्हणजे काय झालेलं आहे गाडीला आणि इकडे विमान देखील बाहेर येऊन पाहत असतो की त्याच्या गाडीला काय झालेलं आहे ते. आणि मग ते पुढे एकमेकांच्याकडे खूप रागाने पाहत असतात. आणि मग आजूबाजूला लोके देखील जमा होतात आणि महेश देखील गाडीतून बाहेर आलेला असतो. पुढे धनराज म्हणतो, काय भाऊ काय हे? नीट पाह ना, गाडीला गाडी अरे चाटून गेली ना. विवान चिडून म्हणतो, नॉनसेन्स, गाडी चालवता येत नाही तर कशाला गाडी चालवता रे? धनराज म्हणतो, अरे हे मी तुला सांगायला पाहिजे. तेव्हा विवान म्हणतो, ए काव्याला लायसन तरी आहे का तुझ्याकडे? तेव्हा धनराज म्हणतो, ए कॅबवाला नाही हा, आपलं नाव आहे. तेव्हा विवान म्हणतो, मूर्ख नाही तर बावळटच नाव असेल ना तुझं. धनराजला फार राग येतो. तेव्हा तेव्हा धनराज मग रागाने तर तुझ्या तर असं म्हणून तो त्या दोन्ही गाड्यांच्या पलीकडे विमानजवळ समोर जातो आणि विवानकडे एकसारखा पाहत असतो. विवान त्याच्याकडे बघून डोळे मोठे करून पाहत असतो. धनराज म्हणतो, काय म्हटला तो? तुझ्या डोक्यात काय फरक पडला का रे? इथून आला कसा काय रे तू? ओरडून म्हणतो, घुसला कसा तो इथून? विवान ओरडून म्हणतो, ए आवाज खाली ठेवायचा. महेश त्याला थांबवायला येत असतो. विवान म्हणतो, तू मला कोण सांगणार आहे? मी यायचा तिथून येईन. भाई लागला का इथला तू? हा? धनराज हसून म्हणतो, ए भाई तू कुठूनही घुसून यायला लागला ना, पब्लिक तुला चपलानं हालेल हा. विवान जास्त चिडतो आणि मग धनराजची कॉलर पकडून म्हणतो, ए शट अप. ते विवानची आई म्हणत असते, काय आगाऊ मुलगा आहे हा. अवनी आणि स्वाती अवनी म्हणत होते, चल आपण जाऊया. तेव्हा विवानची आई तिला बाहेर जाऊ देत नाही आणि थांबा म्हणते. विवान आहे ना तिथे 4 इंग्लिशमधून शिव्या दिल्या ना, बरोबर वळणीवर येईल. तेव्हा अवनी म्हणते, या ड्रायव्हरने मराठीत शिव्या द्यायला सुरुवात केली तर झेपणार आहे का विवानला? विवानची आई म्हणते, बॉडी बिल्डर आहे माझा मुलगा. अवनी म्हणते, बाउन्सरच आहे. म्हणते, नाही भारी आहे. अशी थोडीशी ती मनातच हसायला लागते.
एपिसोड इथेच संपवलेला आहे. पुढे त्यांनी दाखवलेलं आहे की धनराज महेशला म्हणत असतो, "समजावा तुमच्या टॉमेला." हे ऐकून विवानला खूपच राग येतो. तेव्हा तो त्याला मारायला जात असतो. मग अवनी बाहेर येते आणि मग धनराजला समजवायला लागते आणि ॲक्शनमध्येच ती त्याला जवळपास सॉरी असं म्हणत असते. धनराज तेव्हा तिच्याकडे एकसारखं पाहत असते. इथेच हा एपिसोड